पळा 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 अरे जरांगेंचा काळ, गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत. जरांगे पाटलांसह शिंदे सामंतांना गाण्यातून डिवचलं. कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं असताना आता वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या वादात उडी घेतली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधत सदावर्ते यांनी एक गाणं केलं आहे. कुणबी प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सदावर्ते यांनी आपल्या खास शैलीत हे गाणं सादर केले. ढोपराला आग लागली पळा पळा, अरे मनोज जरांगेंचा काळ हो गेला, अशा शब्दांचा वापर या गाण्यात करण्यात आलेला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आणि कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सदावर्ते यांनी या गाण्यातून उपरोधिक भाष्य केल्याचं दिसून येत आहे. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांच्याबाबत या गाण्यातून भाष्य करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. दरम्यान सदावर्ते यांच्या या अनोख्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. तरीही कुणबी प्रमाणपत्राच्या वादात आता त्यांची एंट्री झाल्याने राजकीय वातावरण आणखीन तापण्याची शक्यता आहे. सदावर्ते यांनी नेमकं काय म्हटलंय आणि या गाण्यातून त्यांनी जरांगे, शिंदे आणि सामंत यांच्यावर कोणत्या शब्दात निशाणा साधलाय हे पाहूया. आम्ही कसं आहे, आम्ही गुराखी साहित्यातले माणसं आहेत आणि गुराखी साहित्यामध्ये ना, मग तुम्हाला सांगू का, आम्ही एक गाणं आहे, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे ढोपराला आग लागली पळा पळा पळा, अरे मनोज जरंगेचा काळ हो गेला, मनोज जरंगेचा काळ हो गेला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, जात प्रमाणपत्र रद्द झाला, शिंदे साहेब उदय सामंत, शिंदे साहेब उदय सामंत, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही, नका हो तुम्ही. काय म्हणतात त्या भाषेला, इकडून तिकडं जाते. इंग्रजीमध्ये पेंडुलम म्हणलं तर बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो, बरं आहे हो. ढोपराला आग लागली पळा पळा पळा, ढोपराला आग लागली पळा पळा पळा. हे मी खास करून वात्र टीका, हे माझा अधिकार आहे, वात्र टीका. आणि संविधानापेक्षा जरंगे मोठा नाही, संविधानापेक्षा कोणीच मोठा नाही. येणाऱ्या मंगळवारी, कॅबिनेट मंगळवारी असते ना, येणाऱ्या मंगळवारी उदय सामंत, तुम्हाला अधिकार नसताना तुम्ही म्हणला 100% 100% 100% मंगळवारी कॅबिनेट मध्ये मनोज जरंगेनं बावनकुळे साहेब, सन्माननीय समाजाचे पुढारी यांना ज्या प्रकारे मनोज जरंगे व्यक्त केलाय, नीच संबोधण्याचा प्रयत्न केलाय, त्याबाबत कॅबिनेटमध्ये ठराव आला पाहिजे. आणि एकनाथ शिंदे साहेब, तुम्ही सूचक असले पाहिजे, नाहीतर तुमच्या ब्लड मधलं DNA तपासलं जाईल आणि वैचारिक DNA, आणि त्याच्यावर मंगळवार नंतर खुली प्रेस घेतली जाईल. आणि ती प्रेस घेताना कोणाला सोडणार नाही, आता कोणाची सुटका नाही आता. एकनाथ शिंदे साहेब, काय सुटका नाही आता. बस झालं कल्याणचं बुद्ध विहार, बस झालं नाशिकचे गरिबांचे झोपडे, बस झालं. तुम्हाला सांगतो, जरंगेचे टेंडरच्या कॉपीज आहेत. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, मुंबई.